हा थोडासा वेगळा प्रयोग असणार आहे. मुहूर्त वगैरे काही पाहिला नाही आहे. आपण तमाशाचे रणबीर नको व्हायला. तुम्हाला तुमचे स्वप्न अफोर्ड करता यायला पाहिजे. गोष्टी सांगायच्यात. आपण कुठेतरी अडकलोय आपल्याच गुंतारात. जस्ट एक मनातल्या काही गोष्टी आहेत बोलायच्यात, गोष्टी सांगायच्यात. तर त्यासाठी सुरुवात असेल. बघू पुढे येणाऱ्या काही व्हिडिओजमधून तुम्हाला कळेलच की कसं असेल काय असेल. बट सांगतो. राम राम. माझं नाव चैतन्य. जनरली व्हिडिओ बनवत असताना स्क्रिप्ट असते, टेलिप्रॉम्प्टर असतं, मागे बॅकग्राऊंड छान असतं, लाईटिंग असतं, साऊंड इफेक्ट असतात. बट इथे बॅकग्राऊंड खूप छान आहे, निसर्ग आहे, टेलिप्रॉम्प्टर नाही आहे किंवा साऊंड इफेक्ट नाही आहे, एकदम रॉ आहे सगळ्या गोष्टी. माझा अवतार पण असा आहे. कदाचित इथून सगळ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये पण असंच असेल. तुम्हाला असं वाटत असेल की हा काय बडबड करतो इथून पुढच्या व्हिडिओज वगैरे वगैरे, किंवा माझं या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर येऊन बोलण्याचं प्रयोजन काय. तर प्रयोजन हेच की आपण तमाशाचे रणबीर नको व्हायला. म्हणजे तुमचं तर नाही माहीत, पण माझं तरी तसं नको व्हायला. म्हणजे हम अंदर से कुछ और है और बाहर से मजबूर. आता तुम्हाला वाटत असेल तमाशाचा रणबीर म्हणजे काय. तमाशा मूवीमध्ये रणबीर कपूरने एक कॅरेक्टर प्ले केलं होतं आणि त्याच्यात थोडंसं असं दाखवलं गेलं की तो घरच्यांच्या प्रेशरमुळे, सोसायटीच्या वेगवेगळ्या नॉर्म्समुळे, पर्स्पेक्टिव्हमुळे जे त्याला कधी करावं नाही वाटलं तो ते करायचा आणि मग त्याला कुठेतरी गुदमरल्यासारखं व्हायचं. त्याला जे स्वतःहून करावं वाटत होतं किंवा जी त्याची इच्छा होती ते बऱ्याच वेळ त्याला जमलंच नाही. आणि मग त्याच्या आयुष्यात एक व्यक्ती आली म्हणजे दीपिका पादुकोण, आणि मग तिथून त्याला ते जाणवलं की हा मी नाही आहे, मी कोणीतरी वेगळं आणि मला काहीतरी वेगळ्या गोष्टी करायच्यात आयुष्यात. असं आपलं सगळ्यांचंच असतं की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं असतं आयुष्यात. बट कधी कधी ते मोमेंटरीली पण असतं, म्हणजे तेवढ्यापुरतं वाटतं. कधी कधी रिफ्लेक्सेस असतात एखाद्या गोष्टीमुळे, आपण त्रासून आपल्याला वाटतं की यार हे नको, हे करायला पाहिजे. किंवा कधी कधी रिॲक्शन्स असतात. असं वेगवेगळं असतं. बट काही गोष्टी परमनंट असतात, जे लहानपणीपासून कुठेतरी डोक्यात असतात, वाटत असतात की मला असं जगायचं आहे, मला असं करायचं आहे. तर मेन मुद्दा तोच आहे की तुम्हाला जे वाटत आलंय ना ते करणं गरजेचं आहे. आता मग सगळं सोडून भटकायचं का, जंगलात जायचं का, पहाडात जायचं का, अशा गोष्टी नाही आहेत. सगळं सोडून म्हणजे काय, आपल्या मागे बॅगेजेस आहेत, जबाबदाऱ्या आहेत, स्वतःची आहे, घरच्यांची आहे, किंवा आपल्या लाईफ पार्टनरची आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या का. तर नाही, बिलकुल नाही. बट हे करत असताना अधनंमधनं जे तुम्हाला जमेल ते करायचं. आणि जेव्हा तुम्हाला सगळ्या गोष्टी सोयीस्कर होतील तेव्हा मग फुल फ्लेज जे तुम्हाला करायचं होतं नेहमी त्यात उतरायचं. एक अशी पण फ्रेज आहे की तुम्हाला तुमचे स्वप्न अफोर्ड करता यायला पाहिजे. बट आता आपल्या सगळ्यांना तर आपले स्वप्न अफोर्ड नाही करता येत. कधी कधी जबाबदाऱ्यांमुळे पण आपण मागे राहतो. बट माझा मुद्दा एवढाच आहे की जबाबदाऱ्या आयुष्यभर पुरणार आहेत, कामं आयुष्यभर असणार आहेत. थोडंसं आपण स्वतःसाठी वेळ काढायला पाहिजे आणि आपलं जे पॅशन आहे, हॉबीज आहेत त्या परस्यू केलं पाहिजे. कारण त्याने कुठेतरी आपल्या व्यक्तिमत्वात बदल होतो, भर पडते आणि आपण खुश राहतो. आपण खुश राहिलो तर आपण सुखी राहतो. असो. तर प्रयोजन हेच की गोष्टी सांगायच्या. कुठल्या गोष्टी, कसल्या गोष्टी. जंगलात फिरताना, कामाच्या ठिकाणी, आंध्रात कामाला असताना, माझ्या आजी आजोबांशी गप्पा करताना, आईबाबांशी बोलताना, काकांनी, मामांनी, ताईंनी, मित्रांनी, विद्यार्थ्यांनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी जमा झाल्यात आणि ह्या गोष्टी सांगायला मला आवडतं. गोष्टी वाचायलाही मला आवडतं. मी गोष्टी वाचतच कदाचित मोठा झालो. जर तुम्ही 90च्या आसपास जन्मलेले असाल तर तुम्हाला माहिती आहे की चंपक, किशोर, चाचा चौधरी, त्या सकाळच्या पेपरमध्ये एक चिंटू नावाचं छोटंसं कार्टून यायचं. अशा सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी वाचतच मी मोठा झालो. आणि मला हळूहळू ते जाणवलं की मला गोष्टी वाचायला तर आवडतातच, मला ते सांगायलाही आवडतात. आत्तापर्यंत मी त्या कधी इंस्टाग्रामच्या माध्यमातून, कधी कोणाला प्रत्यक्ष भेटलो असेल तेव्हा, कधी फोनवर बोलताना अशा वेगवेगळ्या पद्धतीने सांगितल्या. पण त्याला एक लिमिटेशन होतं
की एका वेळेस मी एकाच माणसापर्यंत पोहोचू शकत होतो. आता ह्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा कदाचित ह्या चॅनलच्या माध्यमातून मी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आता मग तुम्हाला असं वाटेल की जास्तीत जास्त लोकांपर्यंत म्हणजे काय, मला यूट्यूबर बनायचं आहे का? नाही नाही, बनलो तर चांगलीच गोष्ट, 2 पैसे मिळतील. पैसे सगळ्यांनाच हवे असतात, गरज असते. बट इथे मुद्दा हा की गोष्टी सांगायच्यात, ज्या लोकांना माझ्या गोष्टी ऐकणं आवडायचं त्यांच्यापर्यंत ह्या पोहोचवायच्यात. गोष्टी एकदम नॅचरल असतील, तुमच्याच असतील. कारण सृजन करायला काही मी निसर्ग नाही आहे, मला काही नवीन तयार नाही करता येत. फक्त मी ट्रान्सफर करायचं काम करेल, की ज्या गोष्टी मी कोणाकडून ऐकल्यात त्या मी कोणाला तरी ऐकवेल. याच्यातून तुम्हाला मोटिवेशन मिळेल का माहीत नाही, बट कदाचित ह्या गोष्टी तुमच्या लपलेल्या भावनांना, दबलेल्या स्वप्नांना किंवा तुमच्या धाडसाला, साहसाला कुठेतरी थोडंसं हलवतील, की जेणेकरून तुम्ही तुमच्या रुटीनमधून बाहेर पडून काहीतरी वेगळं करू शकाल किंवा ॲटलिस्ट ट्राय तरी कराल. कारण ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या मी म्हणेल की थोड्याशा ओरिजिनल आहेत. त्यात थोडासा काही तडका असेल, बट मोस्टली 80% ऑफ त्या ओरिजिनलच असतील. तर ह्या गोष्टी ऐकून तुम्हाला काय वाटतंय हे नक्की कळवाल. तुमचा अभिप्राय अमूल्य असेल, जो मनोबल उंचावणारा पण ठरेल आणि मला सुधारणा करण्यासाठी पण एक पुश करेल, की जेणेकरून ज्यांना डोळ्यासमोर ठेवून मी हा सगळा प्रयास करतोय त्या वपू काळेंचा एकलव्य बनण्याचा मी प्रयत्न करेल. की कथाकथन जे होतं हे त्यांनी सुरू केलं आणि ते खूप ग्रेट होतं. मी तेवढा ग्रेट नाही आहे आणि बनणार पण नाही कदाचित, बट तरी तुमचा अभिप्राय हा अमूल्य असेल. बाकी मग भेटत राहू, बोलत राहू आणि काही लोड घेऊ नका, सगळं होतं. फक्त करत राहायचं प्रामाणिकपणे. बाकी करते आराम से बात. तू कोई और है, जानता है तू, सामने इस जहान के एक नकाब है तू।